नमस्कार. आजचे पंचांग 21 मार्च शुक्रवार 2025 या भागात आपणा सर्वांचे अवधूत रिसर्च तर्फे पुन्हा एकदा स्वागत. आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तसेच आज ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना देखील लग्नाच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. शिवपार्वतीच्या कृपेने तुमची जोडी सदैव सलामत राहो. आजच्या आरोग्य टिप्स: जेवणात जिरे वापरण्याचे फायदे. पचन सुधारण्यात मदत होते. रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यात मदत होऊ शकते. रक्तदाब कमी करण्यात मदत होते. शरीरातील रक्ताभिसरण सुधारते. रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यात मदत होते. आजचे पंचांग दिनांक 21 मार्च 2025 दिन शुक्रवार काय दर्शवते ते आपण बघूया. सहजयोग ध्यान साधना तंत्राच्या प्रणेत्या निर्मला देवी यांचा 21 मार्च दिनी वाढदिवस होता. त्यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. पंचांग वार तिथी नक्षत्र योग व करण सूर्योदय सूर्यास्त चंद्रोदय चंद्रास्त तसेच इतर गोष्टींबाबत माहिती पंचांगात दिलेली असते. सूर्योदय सकाळी 6:42 तर सूर्यास्त संध्याकाळी 6:50 चंद्रोदय सकाळी 12:55 22 मार्चला तर चंद्रास्त सकाळी 10:13 मास फाल्गुन पक्ष कृष्ण तिथी सप्तमी जी 22 मार्च सकाळी 4 ते 20 पर्यंत आहे. नक्षत्र ज्येष्ठा जे रात्री 11 ते 31 पर्यंत त्यानंतर मुळा नक्षत्र सुरू होईल. योग सिद्धी जे संध्याकाळी 6:42 पर्यंत आहे त्यानंतर व्यतिपात योग सुरू होईल. करण विष्टी जे दुपारी 3:38 पर्यंत आहे त्यानंतर भवकरण सुरू होईल जे 22 मार्च पर्यंत सकाळी 4 ते 20 पर्यंत राहील. त्यानंतर बालकरण सुरू होईल. चंद्रराशी वृश्चिक जे 22 मार्च सकाळी 1:46 पर्यंत आहे. त्यानंतर धनुराशी सुरू होईल. सूर्यराशी मेन सूर्य नक्षत्र उत्तर भाद्रपद. शुभ समय ब्रह्ममुहूर्त सकाळी 5:07 ते 5:54. विजय मुहूर्त दुपारी 2:47 ते 3:36. गोधूली मुहूर्त संध्याकाळी 6:49 ते 7:12. अशुभ समय राहू काळ सकाळी 11:15 ते 12:48 पर्यंत राहतो. या काळात कोणतेही महत्वाचे कार्य हाती घेऊ नये. गुलिक काळ सकाळी 8:13 ते 9:44 पर्यंत. यमगंड दुपारी 3:48 ते 5:19 पर्यंत. ऋतू वसंत अयन उत्तरायण. दिशाशूल दक्षिण दक्षिण दिशेला जाणे टाळावे अन्यथा कार्यात अडथळे येण्याची शक्यता. चला तर आता आपण 21 मार्च शुक्रवार 2025 राशी भविष्य काय दर्शवत. सर्वप्रथम आपण प्रथम राशी मेष बाबत बोलूया. कामाच्या ठिकाणी अशांततेचे वातावरण राहील. पोटात गॅस आणि जळजळ होण्याची समस्या असू शकते. कागदपत्रांमध्ये चुका असू शकतात. माध्यमाशी संबंधित लोकांना आव्हानांना तोंड द्यावे लागेल. तुमच्या वर्तनामुळे आणि विचारांमुळे तुम्हाला टीकेचा सामना करावा लागू शकतो. वृषभ राशी दुसरी रास. कामाच्या ठिकाणी तुम्ही खूप चांगले काम कराल. तुमच्या ज्येष्ठांचा आदर करा. जास्त कामामुळे तुम्हाला जास्त मेहनत करावी लागेल. कुटुंबात शुभ कार्यक्रम होऊ शकतात. तुम्हाला तुमच्या कामाच्या पद्धतीत बदल करावे लागतील. तिसरी रास मिथुन. कामातील वाद मिटतील. कुटुंबातील ज्येष्ठांकडून तुम्हाला सहकार्य मिळेल. आर्थिक व्यवहारातील चुकांमुळे त्रास होऊ शकतो. महिलांनी उपचारांबाबत निष्काळजी राहू नये. तुम्हाला सर्जनशील कामात रस असेल. दूरच्या ठिकाणी प्रवास करण्याचे नियोजन असेल. चौथी रास कर्क. नोकरी करणाऱ्या व्यक्तींची बदली होऊ शकते. व्यावसायिक संबंधांमध्ये सखोलता वाढेल. नवीन प्रेम संबंध निर्माण होऊ शकतात. अधिकाऱ्यांशी चांगले संबंध ठेवावेत. लोखंड व्यापाऱ्यांसाठी दिवस खूप चांगला आहे. तुमचे उत्पन्न वाढू शकते. पाचवी रास सिंह. तुमच्या क्षमतेवर विश्वास ठेवा. मानसिक थकवा जाणवेल म्हणूनच आज तुम्ही आराम करावा. तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी तुम्हाला कठोर परिश्रम करावे लागतील. सुविधांमध्ये कपात होईल. आम्लपित्तामुळे उलट्या आणि जुलाबाच्या तक्रारी असू शकतात त्यामुळे तब्येतीची काळजी घ्या. सहावी रास कन्या. राजकारणाशी संबंधित लोकांची प्रतिष्ठा वाढेल. तुम्ही प्रेम संबंधांना खूप वेळ द्याल. मित्रांकडून तुम्हाला चांगली बातमी मिळू शकते. तुम्ही विद्वानांसोबत बसून चर्चा करू शकता. तुमच्या कंपनीची काळजी घ्या. कुटुंबात आनंद आणि शांतीचे वातावरण राहील. सातवी रास तुळा. घाईघाईत केलेल्या कामामुळे तुमचे नुकसान होऊ शकते. तुम्ही तुमच्या मुलांच्या संगोपनाकडे लक्ष दिले पाहिजे. हवामानातील बदलामुळे ताप आणि सर्दी होण्याची शक्यता असते. पैसे उधार देणे टाळा. तुम्हाला तुमच्या वैयक्तिक संबंधांमध्ये कमतरता जाणवू शकते. आठवी रास वृश्चिक. उत्पन्नाचे नवीन स्रोत विकसित होऊ शकतात. तुमच्या क्षमता आणि प्रतिभा समजून घेण्याचा प्रयत्न करा. प्रलंबित कामे सहज पूर्ण होतील. आज तुमची दैनंदिन दिनचर्या शिस्तबद्ध असेल. सर्व काम सुरळीतपणे पूर्ण होईल. करिअरमध्ये चांगल्या संधी मिळण्याची शक्यता आहे. नववी रास धनु. तुमचे आरोग्य काहीसे कमकुवत राहणार आहे. नवीन नात्यांमध्ये समस्या येऊ शकतात. कामाच्या ठिकाणी तुम्हाला जास्त वेळ द्यावा लागू शकतो. तुमच्या लोकांशी स्पर्धा करू नका. व्यवसायात बदल टाळा. आज तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा.
मकर राशी, 10वी रास. तुम्ही विद्वान लोकांशी संपर्क स्थापित कराल. वैवाहिक जीवन आनंदी राहील. समाजात तुम्हाला प्रतिष्ठा मिळेल. सरकारी अधिकाऱ्याच्या मदतीने महत्वाचे काम वेळेवर पूर्ण होईल, ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. कुंभ राशी, 11वी रास. कामाच्या ठिकाणी तुम्हाला जास्त लक्ष द्यावं लागेल. घरात शिस्तीचा अभाव असेल. वेळेवर काम पूर्ण झाले नाही तर अशांतता निर्माण होईल. कायदेशीर वाद तुमच्या बाजूने सोडवले जाऊ शकतात. मालमत्तेबाबत मोठे करार होण्याची शक्यता आहे. मीनराशी, मुलांच्या बाबतीत लग्नाबाबत चिंता राहील. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामात हस्तक्षेप करू शकतात. कुटुंबातील सदस्यांसोबत चांगला वेळ घालवाल. इतरांच्या टीकेने तुम्ही दुःखी होऊ नये. आळसामुळे तुम्हाला मज्जातंतूवर ताण येण्यासारख्या समस्यांना समोर जावे लागू शकते. इतरांवर अवलंबून राहू नका. मी साप्ताहिक राशी भविष्य हा दर आठवड्याला रविवारी प्रदर्शित करीत असतो. ते एक पुढील आठवड्याचे मार्गदर्शन असते. तो भाग तुम्ही अवश्य बघावा. सर्वांना मनपूर्वक धन्यवाद. तुमच्या शुभेच्छा लाख मोलाच्या आहेत. अवधूत रिसर्च युट्यूब चॅनल नियमितपणे बघितल्याबद्दल मी तुमचा खूप खूप आभारी आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन माझे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. नंतर एवढं बोलून माझा व्हिडिओ इथेच थांबितो. धन्यवाद. थँक्यू.